ठाणे जिल्ह्यातील कृषी विभागाच्या आत्मामार्फत विविध सेंद्रिय शेतीच्या योजना राबवण्यात येत आहेत। त्यापैकी डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत संस्था स्तर शेतकरी गट प्रशिक्षण रामेती खोपोली येथे राबवण्यात येत आहे। त्यासाठी प्रकल्प संचालक रामेश्वर पाचे आत्मा ठाणे व उपप्रकल्प संचालक मनाली तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापन यांनी सेंद्रिय शेतीमध्ये काम करत असलेल्या गटातील प्रतिनिधींना 2 दिवसीय निवासी प्रशिक्षण देण्यात आले। सदर प्रशिक्षणामध्ये मुरबाड तालुक्यातील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधी शेतकऱ्यांना जैविक निविष्ठा केंद्र योजनेचे महत्त्व, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, 10 ड्रम थेरी इतर विविध पद्धतीने सेंद्रिय निविष्ठा बनवण्याचे तंत्रज्ञान, शेतकरी उत्पादक कंपनी कार्यप्रणाली शेतकऱ्यांना अवगत करून देण्यात आले। तसेच प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी ग्रीन सर्ट या कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रमाणीकरण, सोशल मार्केटिंग, सेंद्रिय शेतमालाचे नेटवर्क मार्केटिंग या विविध मुद्द्यांचे मार्गदर्शन करण्यात आले। सदर प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी रामेती खोपोली येथील प्राचार्य उर्मिला राजपूत व प्रशिक्षण समन्वयक सहाय्यक संचालक भागवत व इतर रामेतीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य व मेहनत लाभली। महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी किशोर बस्ते, प्रतिनिधी सुकेना। प्रमाणीकरण कसं करतात शेतकरी याच्याबद्दलचं पण तुमचं झालं असेल ना सेशन? झालं का प्रमाणीकरण? मार्केटिंगचं पण त्यांनी शिकवलं तुम्हाला, तर त्याच्यामध्ये तुम्ही या जे प्रशिक्षण झालं आहे त्याच्यातून म्हणजे शिका आणि ते तुम्ही खाली त्याच्यावर त्याचं म्हणजे वापर कराल। आणि हे जे 10 ड्रमचं युनिट आहे, जर तुम्हाला सकाळपासून जाधव साहेब सांगताय शिकवताय, त्याचं पण तुम्हाला करायचं आहे खाली, ते तुमच्याबरोबरच ते काम करतात। त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आता याच्यातल्या माहीत असणार आणि होत आलेल्या असेल यांचं युनिट वगैरे हे करायचं। तर या प्रशिक्षणातून आपण हे शिकलोय की आपल्याला तिथे खाली घ्यायचं आहे, म्हणजे नुसतं प्रशिक्षण चला खोपोलीला जाऊन आपल्याला ट्रेनिंग घेतलं झालं असं नाही, तर जे शिकलो आपण प्रशिक्षणामध्ये त्याचा अवलंब तिथे खाली तुम्हाला करायचा आहे याचा। तर होणार ना? आता इथं वास हे युनिट आम्ही 1 वर्ष झाला आता जवळजवळ केलेलं, कारण शेतकरी येतात, आपण त्यांना फक्त स्लाईडवर दाखवतो, प्रत्यक्ष कसं असतं हे पण त्यांना पाहायला मिळावं म्हणून आपण हे आम्ही म्हणजे 10 ड्रमचं जे काही आहे ते सगळं मटेरियल वापरून आपण हे ड्रम सुद्धा तयार केलेले आहे। तर हे असंच मॉडेल तुम्हाला तुमच्या पण कंपनी स्तरावर गट स्तरावर ते करायचं आहे। यामध्ये बरं का, आता मॅडमने जो अनुभव सांगितला की बाकीच्या तालुक्यांच्या पेक्षा आता मुरबाडचं मी इथं असताना मला जास्त प्रेशर होतं की खरंच मुरबाडचे लोक येतील का नाही, परंतु तुमची उपस्थिती बघता चांगला उत्साह आहे, चांगला उत्साह आहे। आणि तुम्ही मुरबाडपासून पण लांब खेडेगावात हे करता तरी पण चांगला प्रतिसाद आहे। चालेल, सर्वांना पुढील ह्याच्यासाठी शुभेच्छा।